हॅलो फ्रेंड्स. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांना जवळ घेऊन जवळ बस तर इथं मी सुवानी सोबत खेळणार आहे टी गेम. याच्यामध्ये काय होईल, जस तुम्हाला एक क्वेश्चन दिला जाईल. आता टी हॅलो नमस्कार, तुमचे खूप खूप स्वागत करते मी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आय नो तुम्ही विचार करत असणार की हो खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. हो, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ येतोय. तुम्हा सगळ्यांचे FB वरती, इंस्टावरती खूप जणांचे मेसेज येत होते की मॅडम व्हिडिओ कधी येईल, व्हिडिओ का बंद केले, तुम्ही ठीक आहेत ना. तर आय एम सो ग्रेटफुल की तुम्ही सगळेजण माझी चौकशी करत होतात. अशाच तुमच्या शुभेच्छा, सपोर्ट, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी राहू देत, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि पण ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक युजफुल ऍप्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आले, ज्या ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही अगदी कुठेही, केव्हाही, कधीही इंग्रजी शिकू शकता. तुम्ही इंग्रजीमध्ये बिगिनर असाल किंवा ऍडव्हान्स लेवलवरती असाल किंवा इंटरमिडिएट लेवलवरती असाल किंवा तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे की तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवायचं आहे, अगदी कुणीही या ऍप्लिकेशनवरती इंग्रजी शिकू शकतं, तेही अगदी फ्री मध्ये. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही मराठी थ्रू इंग्रजी शिकू शकता. आहे ना मग हे अमेझिंग असं ऍप्लिकेशन, युजफुल असं ऍप्लिकेशन आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आता नवीन वर्षाची 2024 ची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या नवीन वर्षांचे सर्वांचंच असं ठरवलेलं असेल, ज्यांना इंग्रजी शिकायची त्यांनी सर्वांनीच असं ठरवलं असेल की या वर्षी काही होऊ देत मी इंग्रजीमध्ये बोलणार म्हणजे बोलणार. हो की नाही? जर तुम्ही असं ठरवलेलं असेल तर तसं मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हो, घाबरायची गरज नाहीये, त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच इंग्रजी शिकायला मदत होणार आहे. म्हणून तुम्हाला फक्त काय करायचं आहे, असाच सपोर्ट जो तुम्ही मला आतापर्यंत करत आला आहात तसाच पुढेही करत राहा. आपल्या ह्या व्हिडिओना लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार, आपल्या शीतल द रीडर या चॅनलवरती नवीन असणार, तर आता चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे ऍप्लिकेशन कसं यूज करायचं हे अगदी बारकाईने सांगणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या सुवानी सोबत, माझ्या मुलीसोबत तुम्हाला एक डेमो सुद्धा करून दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवायला मदत होईल. आणि सगळ्या फीचर्स मी तुम्हाला बारकाईने समजवणार आहे, म्हणजे तुम्हालाही इंग्रजी शिकवायला किंवा तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायचं असेल, तुम्ही या ऍप्लिकेशनच्या मदतीने दुसऱ्यांना सुद्धा इंग्रजी शिकवू शकतात किंवा तुम्ही सुद्धा शिकू शकतात. तर या ऍप्लिकेशनची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची फीचर्स म्हणजे 100% फ्री मध्ये तुम्ही या ऍप्लिकेशनच्या मदतीने इंग्रजी शिकू शकता. इंग्रजी शिकू शकता म्हणजे काय, तुम्ही इंग्रजी लिहायला शिकू शकता, इंग्रजी वाचायला शिकू शकता, इंग्रजी बोलायला शिकू शकता. तर या अशा आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये जवळजवळ 23 ते 24 भाषांमार्फत तुम्ही इंग्रजी शिकू शकता. म्हणजे जी तुमची बोली भाषा असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, हिंदी, मराठी, गुजराती वगैरे जी असेल ती, आणि त्या भाषेमार्फत तुम्ही इंग्रजी शिकू शकतात. आता मी आधीपासून सांगत आले की इंग्रजी जर शिकायची असेल तर तुम्हाला त्याचसोबत रीडिंग, लिसनिंग आणि रायटिंग, मी आधीपासून सांगत आली आहे की इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी ऐकणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर ह्या ऍप्लिकेशन मध्ये असे अनेक तुम्हाला ऑडिओ लेसन सुद्धा दिलेले आहेत, जसे की स्टोरीज दिलेले आहेत. त्या स्टोरीज मग तुम्ही लिसन करू शकता आणि त्या स्टोरीज वरून तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. आणि कुठलीही गोष्ट जर आपण एका मजेशीर पद्धतीने शिकलो तर आपल्याला शिकायला अजून मजा येते, अजून इंटरेस्ट येतो. त्याचप्रमाणे या ऍप्लिकेशन मध्ये असे अनेक गेम्स आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी एक्सपांड करू शकता, तुमचं ग्रामर इम्प्रूव्ह करू शकता, तुमचं रीडिंग इम्प्रूव्ह करू शकता, लिसनिंग इम्प्रूव्ह करू शकता. अशा अनेक फीचर्स या ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहेत. सो चला तर मग या ऍप्लिकेशनचा मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे. कुठल्या कुठल्या फीचर्स तुम्ही यूज करू शकतात ते मी तुम्हाला समजवणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ, हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमचं या वर्षाचं जे तुमचं रिझोल्यूशन आहे, जे गोल आहे ते कंप्लीट करायला मदत करणार आहे. तर जवळजवळ 5 करोडपेक्षा जास्त लोकांनी या ऍप्लिकेशनला डाउनलोड केलेलं आहे आणि प्ले स्टोर वरती या ऍप्लिकेशनला खूपच चांगली रेटिंग सुद्धा आहे. म्हणून हे ऍप्लिकेशन तुम्ही नक्की डाउनलोड करा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोर मध्ये जाऊन हॅलो इंग्लिश ऍप लिहून सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर आता मी माझ्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन आधीच डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल. आता मी ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. तर पहिले तुम्हाला काय करायचं, ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर पहिले तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तर मराठी, हिंदी, कुठलीही तुमची जी लँग्वेज असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता आपण इथं मी मराठी थ्रू इंग्रजी शिकणार आहे, तर मी मराठी सिलेक्ट केलेले आहे.
त्यानंतर काय येईल, तुम्हाला तुमची लेवल सिलेक्ट करायची. तुम्ही बिगिनर असाल, इंटरमिडिएट असाल किंवा एक्सपर्ट असाल. तर मी इथं बिगिनर लेवल सिलेक्ट करते. तुमची जी लेवल असेल इंटरमिडिएट, एक्सपर्ट, ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचंय. आता तुम्हाला इंग्रजी कशासाठी शिकायची आहे? चांगल्या जॉबसाठी शिकायची आहे किंवा तुमच्या एक्झाम प्रिपरेशनसाठी शिकायची आहे की तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी इंग्रजी शिकायची आहे? असे भरपूर ऑप्शन इथं दिलेले आहेत. तर तुम्हाला जे हवं ते ऍप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इथं मुलांना शिकवण्यासाठी सिलेक्ट करते. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता इथं तुमचा अवतार म्हणजे आपण कसे दिसतो त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपण कुठलंही एक सिलेक्ट करून इथं तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे रजिस्टर करण्यासाठी. तर या पद्धतीने मी नंबर टाकलेला आहे. आता पुढे काय येतं की हॅलो इंग्लिशमुळे कशा प्रकारे लाखो शिक्षकांना, लाखो विद्यार्थ्यांना मदत झालेली आहे ते तुम्हाला इथं दाखवतंय. आता इथं तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा इंग्रजी शिकू शकता किंवा तुम्ही तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा शिकू शकता. फ्रीमध्ये सुद्धा खूपच चांगल्या फीचर्स आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही 100% इंग्रजी बोलायला, लिहायला, वाचायला शिकू शकता. पण जर तुम्हाला प्रो वीक म्हणजे जर तुम्हाला काही प्लॅन घ्यायचे असतील तेही तुम्ही घेऊ शकतात. पण तर इथे तुम्हाला जे हवं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे आपण फक्त फ्रीमध्ये फीचर्स बघणार आहोत. तर मी ते सिलेक्ट केलेलं आहे. तर हे ऍप्लिकेशन अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला प्राथमिक कोर्स, सर्व कोर्सेस, लाईव्ह, सराव आणि ते प्रो प्लॅन्स आहेत त्याच्याकडे आपल्याला जायचंच नाहीये. आता प्राथमिक कोर्स मध्ये जर आपण ओपन केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे अनेक प्रकारचे धडे दिलेले आहेत. त्यामार्फत तुम्ही शिकू शकता. आता बघा मी इथं एक धडा ओपन केला तर आणि इथं काय महत्वाचं म्हणजे या धडा जर तुम्ही कंप्लीट केले, एक एक धडे जसे तुम्ही कंप्लीट करत जाणार तसे तुमचे कॉइन इथं वाढत जाणार. तर आपल्याला काय आपण जर कुठलीही गोष्ट केली, लहान मुलांना जर आपण एखादं काम सांगितलं त्याच्यानंतर जर त्यांना आपण चॉकलेट दिली, ट्रॉफी दिली तर ते तसेच हे ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा जसे जसे तुम्ही धडे कंप्लीट करत जाणार तसे तसे तुमचे कॉइन वाढत जाणार. त्याच्याने काय होते आपल्याला एक शिकण्यासाठी प्रेरणा भेटते. तर आता धडा जर तुम्ही ओपन करणार तर अशा पद्धतीने तिथे तुम्हाला लिहिलेलं आहे की हा धडा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 13 कॉइन्स भेटतील. तर बघा अगदी बेसिक पासून माझे नाव काय आहे किंवा माझे नाव आहे असं जर हर्षद. आता इथे हे तुम्हाला शिकवताय की तुम्हाला इंग्रजीमध्ये तुम्ही तुमचं नाव कसं सांगू शकतात. आता इथे दिलेलं आहे माझे नाव हर्षद आहे. याचा तुम्हाला खाली वरती क्रम दिलेला आहे तो तुम्हाला क्रम व्यवस्थितरित्या लावायचा. आता याच्यामध्ये बघा आता तुम्हाला इथं ऍप्लिकेशन पद्धतीने शिकत जायचंय. माझे नाव हर्षद आहे. आता तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये ऑप्शन आहेत जे करेक्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. माय नेम इज हर्षद. या पद्धतीने म्हणजे आवाजही असेल की तुम्हाला खेळायला मजा येते. त्याचप्रमाणे आता लिहायचं कसं ते इथं तुम्हाला दिलं गेलेलं आहे. मी जस्ट एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवते. हे बघा याच्याने काय होतं आपल्याला इंग्रजी शिकायला मजा येते. अगदी इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही इंग्रजी शिकू शकता. मी फक्त तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याच पद्धतीने आता आपण सराव मध्ये जाणार आहोत. आता सराव मध्ये काय आहे तुम्हाला टिप्स पण दिलेल्या आहेत. टिप्स मध्ये जर तुम्ही गेलेत तर असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही अजून इंग्रजी शिकू शकता. तुम्हाला इंग्रजी शिकायला मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे न्यूज सुद्धा दिलेले आहेत की रोजच्या बातम्यांमार्फत तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी एक्सपांड करू शकता. त्याचप्रमाणे तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह करू शकतात. आणि ह्या बातम्या जर तुम्ही ओपन केल्या तर त्यामध्ये जर तुम्ही एखाद्या शब्दावर तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नसेल तर त्या शब्दावर फक्त तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट असं फक्त त्याच्यावर क्लिक करायचंय. खाली तुम्हाला अर्थ बघा दिसत असेल अवेलेबल म्हणजे उपलब्ध. पुढे जर तुम्ही गेलात तर असं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये त्या शब्दाचा अर्थ लक्षात येईल आणि याच्याने काय होईल तुमची व्होकॅब्युलरी एक्सपांड होईल. तर हे झालं टिप्स, बातम्या. त्याचप्रमाणे इथे तुम्ही संभाषण इंग्रजीमध्ये संभाषण कशी करायची, आपली स्वतःची ओळख कशी करू द्यायची, अभिवादन कसं करायचं, एखाद्याला ओळख कशी विचारायची. आणि जर तुम्ही हे आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवते. गेम सारखं आहे. इथं तुम्हाला ऍप्लिकेशन एक जण तुमच्या सोबत
तर इथं गेम सारखी पद्धत आहे. या ऍप्लिकेशनमध्ये एक जण ऍप्लिकेशनच तुम्हाला एक तुमचा फ्रेंड प्रोव्हाइड करेल तुमच्यासोबत बोलायला आणि तुम्हाला फक्त इथं बोलायचं आहे. आता इथं दिलेलं आहे स्पीकरमध्ये आपण बोलू शकतो सिलेक्ट करून. What is your name? Hi, I am Rekha. बघा आपल्यासोबत कोण बोलतंय ऍप्लिकेशन. याच्याने तुम्हाला काय होईल तुमची बोलायची प्रॅक्टिस होईल. नाईस टू मीट यू रेखा. Nice to meet you, Rekha. या पद्धतीने तुम्हाला तुमचं कुठं चुकतंय कुठं बरोबर आहे हे तुम्हाला ते ऍप्लिकेशन सांगेल. याच्याने तुमची कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढेल. समजा तुम्हाला कुठं असं तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये गेलेत किंवा तुम्हाला तुमचा कुठला इंग्रजी बोलणारा फ्रेंड भेटला आणि जर तो तुम्हाला विचारत असेल मे आय नो युअर नेम, तर तुम्हाला माहिती असेल की याचा अर्थ काय होतो, आपल्याला याचा अर्थ काय होतो हा आपल्याला आपलं नाव विचारतोय ते. तर अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन युजफुल का आहे, कारण हे अशा पद्धतीने आपल्याकडून इंग्रजी बोलायचा सराव करून घेतो. तर आय होप तुम्हाला हे ऍप्लिकेशन आवडलं असेल. आता मी ऍप्लिकेशनचा लहान मुलांसोबत कसा यूज करून घ्यायचा ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला मी तर डेमो करून दाखवते सुवानी सोबत, तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. हॅलो फ्रेंड्स. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांना जवळ घेऊन जवळ बसवून त्यांच्यासोबत हा गेम खेळायचा. तर या ऍप्लिकेशन मध्ये असं गेमचं ऑप्शन आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. अनेक प्रकारचे गेम इथं अवेलेबल आहेत. स्पेलिंग वगैरे व्होकॅब्युलरी एक्सपांड करायची असेल तर इथं मी सुवानी सोबत खेळणार आहे टी गेम. याच्यामध्ये काय होईल, जसं तुम्हाला एक क्वेश्चन दिला जाईल. आता टीचा कप भरलेला आहे तो खाली होत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचंय. आपण कसे आहात, तर याला काय बोलणार. आता आपल्याला मुलांना सांगायचं मी पूजा आहे. इंग्लिश मध्ये कसं बोलशील, आय एम पूजा. तर या पद्धतीने तुम्हाला त्यांना त्या बिस्किटवरती क्लिक करायला लावायचं आहे. मी ने आहे तो क्लिक बरं. मी ठीक आहे. इंग्लिश मध्ये कसं बोलणार, आय एम फाईन. गुड. कसेला इंग्लिश मध्ये काय बोलता, हाऊ. गुड. ठीक, फाईन. व्हेरी गुड. गावाला काय बोलतात, विलेज. आवरला काय बोलतात, तुमचं. व्हेरी गुड. तर या पद्धतीने मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलंय. तर मुलांना काय होतं, मजा येते गेम खेळताना. ती चहा संपते तोपर्यंत आन्सर करायचंय. तुम्ही सुद्धा त्यांना येणार नाही सुरुवातीला तुम्हाला त्यांना सांगायचंय. त्याच्याने काय होईल, असं जर तुम्ही त्यांना शिकवत असणार पेन घेऊन बुक घेऊन तर तसं ते शिकणार नाहीत. पण जर मोबाईलमध्ये, आजकाल मुलांना मोबाईलचं अट्रॅक्शन तर आहेच, त्याचप्रमाणे जर तुम्ही त्याच मोबाईलच्या मदतीने मुलांना इंग्रजी शिकवणार असाल तर मला वाटत नाही त्याच्यात काही चुकीचं आहे ते. तर आय होप तुम्हाला हे ऍप्लिकेशन आवडलं असेल. मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल करून दाखवलंय. अशाच प्रकारे अजून वेगवेगळे खूप सारे गेम्स आहेत ते तुम्ही तुमच्या मुलांना या ऍप्लिकेशन थ्रू इंग्रजी सुद्धा शिकवू शकतात आणि त्यांना मजा सुद्धा येते. तर तुम्ही विचार करत असणार की मॅडम गेम थ्रू कसं काय मुलं शिकतील, मुलांना तर वाचता येत नाही. वाचता नाही येत म्हणून मी सांगते की तुम्हाला मुलांना जवळ घेऊन बसायचंय. तुम्ही मुलांजवळ बसायचंय मोबाईल घेऊन आणि त्यांना हे गेम शिकवायचे. कारण कुठलीही भाषा ही ऐकून शिकली जाते. ऐकून कुणीही शिकू शकतं. आता माझे भरपूर असे फ्रेंड आहेत ज्यांना इंग्रजी येते पण ते फॉरेन मध्ये राहायला गेलेत, कुठं अमेरिकेला वगैरे. तर ते काय, त्यांच्या आता रोजच इंग्रजी त्यांच्या कानावर पडल्यामुळे ते इंग्रजी बोलायला लागलेत. असं होतं. म्हणजे कुठलीही भाषा आपण ऐकल्याने शिकू शकतो. त्यासाठी असं नाही की तुम्हाला तुमच्याकडे डिग्रीज पाहिजे, तुम्हाला ग्रामर यायलाच पाहिजे, तुम्हाला वाचताच यायला पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही फक्त ऐकून सुद्धा इंग्रजी बोलायचं शिकू शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा शिकवू शकता. तर अशा पद्धतीने या ऍप्लिकेशन मध्ये मी तुम्हाला फीचर्स दाखवले आहेत. त्याचप्रमाणे रोजचं इथं तुम्हाला नोटिफिकेशन येतं. त्यामध्ये तुम्हाला रोजचं ते नवनवीन शब्द सांगत असतात, नवनवीन टिप्स देत असतात इंग्रजी शिकण्यासाठी. तर मला वाटतं हे ऍप्लिकेशन तुम्हा सगळ्यांनी डाउनलोड करायला पाहिजे आणि या ऍप्लिकेशनचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ऍप्लिकेशनच्या जास्तीत जास्त फीचर्स, जास्तीत जास्त यूज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हे ऍप्लिकेशन तुम्ही नक्की डाउनलोड करणार आणि त्याचा यूज सुद्धा करणार अशी मी आशा करते. या ऍप्लिकेशनची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन हॅलो इंग्लिश ऍप असं लिहून सुद्धा डाउनलोड करू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.